नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय कृष्णाय या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरण्यमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभुदिभिः देवैः सदा वन्दिता सा वाक् सरस्वती च भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आमदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां भूभागरां श्रीराम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मोक्षदी तृक्षकेला गुणागामया वेदतोही गुणेला दही पावले स्वर नदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय श्री वैदेवो आठवी वत्सनित्य जनहि करितकामे वालना पाशचित्त तदुपरि गुरुमाये त्रिपुराठी प्रेम श्री सद्गुरु तारायासी पवर्णवाद जनता तारूही जाहला वाणीने निज नाम महिमा लोकात गायला नौकाही अखंड नाम स्मरणे तारावयासी जन प्रल्हादाय गुरुराजयाय माझे असो सद्गुरुनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति 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 रामा हो जय राम हो जय राम
माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली
यांचा कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग. या अभंगामध्ये महाराज आपल्याला म्हणतात, ठेवा जाणीव गुंडून येथ भावची प्रमाण. आयुष्यामध्ये काही गोष्टी प्रमाण मानाव्या लागतात आणि मानण्यावर सगळं आहे. बरोबर आहे ना? मानलं तर देव आहे, नाही तर दगड आहे, आपण म्हणतोच ना. आपण मानण्यावरती आहे. ज्यानं जे मानलं, ज्याला जे मानवलं त्यानं ते मानलं. येथ भावची प्रमाण. प्रमाण काय सांगितलंय? भाव आहे. एखादी गोष्ट एखाद्या मेजरिंग युनिट मध्ये मोजली जाते. दुधाच्या दुकानात गेलो तर दूध लिटर मध्ये मोजतात, धान्याच्या दुकानात धान्य किलो मध्ये मोजतात, रस्त्याच्या बाबतीत किलोमीटर मध्ये मोजतात. प्रत्येक गोष्टीचं एक परिमाण आहे. ते परिमाण जे आहे ना, ते परिमाण अध्यात्म क्षेत्रामधलं काय आहे याच्याबद्दल बोलणारे अधिकारी तुकाराम महाराज. महाराजांचं वर्णन दासगणू महाराजांनी सुंदर केलं. जया भंग नाही अशा त्या अभंगा, सदा पांडुरंगा. जयाची लीला या त्रिलोकी अगाधू, जयाची लीला या त्रिलोकी अगाधू. ज्यांची लीला या त्रिलोकात अगाध, असे कोण आहे? जयाची लीला या त्रिलोकी अगाधू, मना वंदितो श्री तुकाराम साधू. ज्यांनी सहांना अधू केलं, जे संत पदाला पोहोचले, ते खरे परमार्थातले अधिकारी. आम्हाला साहेब म्हणायला लागतात लोक. साहेब या शब्दातला अर्थ फार महत्वाचा आहे बरं. 6 विकार सांगितले. आपल्याकडे अंकशास्त्राला फार महत्व आहे. शून्यापासून 9 जे अंक आहेत त्याची पुनरुक्ती होते, काही ठिकाणी दुरुक्ती होते, त्याच्याने अंकाची किंमत बदलते. पण खरे मूलांक 0 ते 9. या अंकामधल्या प्रत्येक अंकाला काही ना काहीतरी वेगळं महात्म्य आहे. 9 हा अंक आपल्या सगळ्यांना माहिती, नवग्रह आहेत. या पद्धतीमध्ये प्रत्येक अंकाचं काहीतरी वैशिष्ट्य. 6 अंकाचं वैशिष्ट्य काय? तर म्हणजे 6 विकार आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर आणि 6 गुण आहेत. ते षडगुण ऐश्वर्य भगवान आहेत. यशस्वी, औदार्य, भक्ती, शक्ती, पराक्रम. हे 6 जे विकार आहेत ना, त्या विकारांचा ऐब जो राखतो, ज्यांचा मान मर्यादा जो राखतो, तो 6 आहे. त्याच्याकडे काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे. या सगळ्या गोष्टी ज्यानं पोचल्या आहेत, पाळल्या आहेत, त्याला साहेब म्हणायचं. आणि या 6ही गोष्टींना ज्यानं अधू केलं त्याला साधू म्हणायचं. मना वंदितो श्री तुकाराम साधू. कसं केलं म्हणे महाराजांनी वर्णन? म्हणे जयाभंग नाही अशा त्या अभंगा. मराठी छंदबद्ध काव्यामध्ये अभंग हे नावाचं वृत्त आहे. 4 चरणाचा अभंग यमक साधलेला असतो. ठेवा जाणीव गुंडून न येथे भावची प्रमाण. न आणि न यमक साधलं. वृत्त शिकवलंच जात नाही म्हणून मुलांना कळत नाही. मग आम्हाला आता सगळं सुनीत काव्य, रलरण टलट. काव्याचं प्रमाण आहे. साखी, आर्या, दिंडी. आख्यान काय ऐकायचं, आख्यान कशा करता करायचं, वारकरी पद्धत नारदी पद्धतीमधला फरक काय? तर नारदीय पद्धतीमध्ये दृष्टांत जो आहे तो विविध काव्यांच्या माध्यमातून पुढे सरतो. आख्यानाची व्याख्या आम्हाला जी शिकवली ती अशी शिकवली. विविध काव्य प्रकारांच्या मदतीनं पुढे जाणारं कथानक म्हणजे आख्यान. आणि हीच स्टाईल साठी सिनेमानं सुरली. तिथं नाही का गाणी लागतं तर पुढे जातं. एकदम 10 वर्षाचा फरक पडतो. हे जे आख्यान आहे ना, हे आख्यान बांधीव अशा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये. पण या सगळ्या वृत्तांचं पूर्वरंगाचं मुख्य पद काय? तर म्हणजे अभंग. असे किती अभंग? जयाभंग नाही अशा त्या अभंगा. आणि काय केलं? कुणाचं वर्णन नाही, चित्रपटाकरता लिहिलेली गाणी नाहीत. संत साहित्य आणि इतर साहित्यिकांचं साहित्यातला मूलभूत फरक आहे की संत साहित्याच्या मागची प्रेरणा भगवंत आहे आणि इतर सगळ्या साहित्याच्या मागची प्रेरणा ही एक तर पैसा नाही तर दुसरी प्रसिद्धी आहे. आणि संतांचं साहित्य म्हणून वरचढ ठरतं. तुकाराम महाराजांचं गाथेचं पारायण आजही 350-400 उलटून गेली तरी होतं. आणि 40 वर्षापूर्वीचं एखादं गाणं लावा, नवीन पिढीला कळत नाही. म्हणून जयाभंग नाही अशा त्या अभंगा रचोनी सदा गाईले पांडुरंगा.
पांडुरंगाचं गुणवर्णन करणारी, पांडुरंगाचं गुणमहात्म्य सांगणारे असे अनेक अभंग महाराजांनी लिहिले. कसे लिहिले तर म्हणे जया भंग नाही, की जे कालातीत आहेत. सुंदर ते ध्यान त्या काळात महाराजांना जे दर्शन घडलं ते महाराजांनी लिहिलं, तेच आजही लागू आहे ना. आज असं काही वेगळं दिसतं का ध्यान आपल्याला? देव कोणाच्या का करत असं ना, पडव्याच्या असू दे नाही तर सरकारच्या असू दे, देव तसाच आहे. सुंदर ते ध्यान महाराजांनी जे वर्णन केलं ते त्रिकाला बाधित आहे. आणि अशा वर्णनामध्ये महाराजांनी प्रमाण सांगितलं कशा करता, परमार्थ मार्गामध्ये चाललेल्या लोकांना मार्गदर्शन घडावं म्हणून. महाराज म्हणाले बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, खरं हरकत नाही, पण परमार्थामध्ये महत्वाची खूण काय, येथे भावची प्रमाण. प्रमाण काय? भाव आहे. परमेश्वराच्या ठिकाणी तुमचा जसा भाव आहे तशी तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती आहे. समर्थ महाराजांचे समकालीन आहे. समर्थांनी सांगितलं आम्हाला काय म्हणजे देव कसा आहे, देव कसा मिळतो. जरी भाव असेल माईक, जरी भाव असेल माईक, तरी देव होय महाठक. अनंतमन तयाचे कौतुक, जैशासी तैसे. देव कसा आहे म्हणे, असे हो जया अंतरी भाव जैसा, अन वसे हो तया अंतरी देव तैसा. की ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे ना, जितक्या प्रमाणात आहे ना तितक्या प्रमाणात त्याला देवाचं अस्तित्व जाणवतं. महाराजांनी मंत्र सांगितला 13 श्रीराम जय राम जय जय राम. पण आमचा सातत्यानं मंत्र एकच, अष्टाक्षरी. काय करू, कसं करू, केव्हा करू, कधी करू. महाराजांनी सांगितलेल्या मंत्रावर ज्यानी ज्यानी म्हणून निष्ठा ठेवली, महाराज म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं माझ्यावर सोपव. आणि ज्यांनी सोपवलं ना त्यांचं विनाशाला सगळं घडलं. आम्ही महाराजांकडे जातो, गोंधळात जात नाही अशातली भाग नाही, मठात जात नाही अशातला भाग नाही, पण सगळं सोपवलं का? भाव जो काही आहे ना तो दृढ महाराजांच्या चरणी ठेवला का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. महाराज म्हणतात असं झालं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे त्याच्या सत्तेमध्ये हस्तक्षेप करतो. जे झालं ते माझ्यासाठी भलं झालं असं म्हणायचं, पुढे जायचं. त्यानं खरा भाव, त्यानं खरी दृढ निष्ठा श्रद्धा ही महाराजांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती ठेवली. भाव कसा आहे, समर्थ म्हणाले भाव असेल माईक, तरी देव होय महाठक. कोण कोण काय काय नवस करतात, आणि म्हणून काही काही दैवतन देवळं चालली आहेत. कुंडली कवरदा, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ. तुम्हाला पटो अथवा न पटो, हे बोलण्याची हीच जागा आहे. काही काही दैवत आणि काही काही देवस्थान फक्त त्या नवसासायाच्या गोष्टीवर चाललेली आहे. देव याच्यासाठी नाही. महाराजांनी सांगितलं चरित्रात वाक्य बाबा वेलसरांनी दिले की मी जे द्यायला बसतो ते घ्यायलाच कोणी नाही हो, सगळी हिंगमिऱ्याची गिराईक आहे. प्रपंचातल्या गोष्टी करता आम्हाला परमेश्वर हवा आहे. ज्या गोष्टी नश्वर आहेत त्याच्यासाठी आम्ही ईश्वराला लावणी लावायला निघालोय. म्हणजे कशा करता काय गाण ठेवतोय आम्ही, आम्हाला विचारच नाही, कारण आम्हाला भावच माहित नाही ना. तो भाव जर कळला असता, त्याचं मूल्य जर समजलं असतं, आणि एवढ्या लहान छान गोष्टी करतात त्याला तिथं नानाला लावलं नसतं. नाही का नानाला लावलं भगवंताला. आता सगळ्यांना सांगतो ना आपण, जे जास्त आवडतं ते दान करून टाकावं. देऊन टाकलं सुभद्रेनं त्या ठिकाणी. सुभद्रेनं नाही, कोणी, रुक्मिणी अष्टनायिकांमधली कोण, सत्यभामा. बरोबर ऐकतात कथा बरं का. सत्यभामेनं काय केलं, भगवंताला दान देऊन टाकलं. आणि म्हणे काय, आता देव जर परत हवे असते तर तेवढ्या मुलाचं सोनं द्यावं लागेल. सगळं होतं नव्हतं तेवढं सगळं सोनं. का, अहंकार होता ना परमेश्वराला, तो अहंकार आवडत नाही. सगळ्यात जास्त सोनं कोणाकडे, तर आता माझ्याकडे असं तिला वाटत होतं. सगळं सोनं होतं तागड्यामध्ये, पण भगवंताची तुलना झाली नाही. त्रैलोक्य मुलाचा भगवंत तो सहज प्राप्त झाला होता, पण तो कुठं दानाला लावावा हेच समजलं. भल्या भल्याची भगवंताची सहधर्मचारिणी आहे, तिची ही अवस्था, तर तुमची माझी काय वेगळी असते. आणि मग रुक्मिणी मातेला भगवंत कळले होते. भाव ओतप्रोत होता. तुळशीपाशी गेल्या, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली. महाराजांच्या चरित्रामध्ये तुळशीला आणि गाईला रामा इतकं महत्व. कशा करताय,
सहज बोलणे हितोपदेश. तुळशीला नमस्कार केला. पुष्कळ भूमीसी उगवल्या तुळशी, देव तिचे पाशी वासत. नमस्कार केला आणि गळून पडलेलं ते पिवळं पान उचललं, मात्र ते तागड्यात टाकल्याबरोबर भगवंताची तुलना परिपूर्ण झाली. एवढं सोनं होतं, एवढं खर्ची घातलं, पण ते सोनं नाही तुला बोलायला ठरलं, ते तुळशीचं पान होतं ना, त्याच्यावर तुलना बोललं. काय होता भाव मनामध्ये की हे तुलसी पत्र जे आहे ना, हे त्रैलोक्य मोलाचं भगवंताला प्रिय. जे देवाला आवडतं ना, ते देवाला व्हावं. आम्हाला आवडतं म्हणून देवाच्या मागे लावलं. भगवंताला जे हवं, भगवंताला जे आवडतं ते त्याला दिलं तर तो आमच्याकडे येतो. महाराज काय म्हणाले, मला काय आवडतं, सहसा मी कधी कोणाला सांगत नाही, पण मला नाम घेणं आणि नाम देणं एवढंच आवडतं. आम्ही ते घेतलं तर महाराज आमच्या जवळ आहेत. आमच्या जवळ जर ते नसेल तर महाराज आमच्या जवळ कशा करतात. बचपन ने बदलाया धराधाम सत्य है, यौवन ने सिखलाया अर्थ काम सत्य है. पिंजरे का पंछी जब छोड़ गया पिंजरा, रस्ते ने बदलाया राम नाम सत्य. परमेश्वराचं ते नाम इतकं सुलभ आहे, सोपं आहे, सोपं साधन आहे. महाराजांनी आमच्या हातात दिले, पण आपली अवस्था काय आहे, लहान मुलासारखी. जे हातातलं आहे ना त्याच्याबद्दल कौतुक नाही, जे समोर आहे ना ते आम्हाला हवं. आमची आजी काय एक म्हणून वापरायची, हातचं सोडायचं धावत्याच्या पाठी लागायचं. ते धावत्याच्या पाठी आपण लागल्यामुळं आम्हाला भाव कळत नाही, प्रमाण समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ठेवा जाणीव गुंतून. माऊली म्हणाली, जाणीव नेणीव भगवंती नाही. अभंग माऊलीचा 28 अभंगातला प्रमाण अभंग. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. दोन्ही पक्ष पाही जाहिरातीत लिहिलेलं असतं ना, जुने दागिने घेऊन या आणि विना गट नवीन दागिना घेऊन जा. खाली ऍस्टरिस्क मार्क असतो. बँकेमध्ये लिहिलेलं असतं 9% व्याजदर, ऍस्टरिस्क मार्क खाली लिहिलं असतं, टर्म्स अँड कंडिशन्स लागू. कशा करता, जाणीव नेणीव भगवंती नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरणी. कशा करता, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. याच्यासाठी म्हणली माऊली, जो हरिमुखे म्हणतोय, जिव्हे वेगू करी, ज्यानं तो भगवंताचं नाम घेण्याचा सपाटा लावलेला आहे, त्याचा कोणताही पक्ष, पूर्व पक्ष उत्तर पक्ष भगवंत पाहत नाही. पूतना नावाची मावशी होऊन आली होती भगवंताची आई व्हायला. भगवंत म्हटले, काय हिचं पुण्य आहे. वामन अवतार आठवला, आणि त्या वामन अवतारामध्ये आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याची बहीण होती, तिला वाटलं होतं की असा मुलगा आपल्याला असावा. आणि ते क्षणभर जे वाटणं होतं ना, त्याच्याकरता तिला भगवंताची आई होण्याचं सुख मिळालं. पुण्य काय, भगवंत व्हावा आपला असं वाटणं, क्षणभराचा विचार मनामध्ये आला, आणि त्या पुण्यावरती काय, भगवंताला स्तनपान करायला मिळालं. घेतलं भगवंताला हृदयाशी, पुन्हा भगवंत विचार करतात, का हिला मुक्ती मिळणार आहे, काय करणार. अनेक गोष्टीचा, अनेक जन्मांचा विचार केला. भगवंत देताना खूप विचार करून देतो. सुप्रीम कोर्टाला एखादी ऑर्डर करायला इतका विचार करावा लागतो. किती वर्ष गेली राम मंदिराची ऑर्डर पास करायला, कुंडली कवर्धा. राजकारण इथला विषय नाही का, राजकारणात बोलायचंच नाही. पण बघा, एखादा निर्णय देण्याकरता समाजाच्या दोन्ही पक्षांना काय प्रभाव पडणार आहे, कोर्टाला एवढा विचार. भगवंताला किती विचार करावा. भगवंताची एक गोष्ट प्रमाण म्हणून, कारण केस लॉ आणि बाय लॉ, मागच्या केसमध्ये असा निर्णय दिला होता, तो सगळ्यांकरता पुढे लागू होतो. म्हणून तो केस लॉ तयार होत असताना भगवंताला विचार करावा लागतो. आणि माऊली तिथंच म्हणते, जाणीव नेणीव भगवंती नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. पण तेव्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. ही सगळी जाणीव जी आहे ना, नेणीव जी आहे ना, जाणणं आणि नेणं. मला कीर्तनाकरता फोन आला 3 महिन्यापूर्वी, आणि 8 दिवसापूर्वी काकूंचा मला पुन्हा फोन आला की म्हणे तुमचा परिचय पाठवा.
अरे म्हणतो बापरे अवघड आहे. त्यांना फोनवरती दिलेलं उत्तर तेच पुन्हा माईक होतं सांगतो की आतापर्यंत मी कधी टाईप केलं होतं, मला टाईप करावं लागणार. कारण मला सगळे ओळखून आहेत, ओळख असण्यापेक्षा ओळखून आहेत. कीर्तनकाराच्या बाबतीत काय होतं माहिती का, अनेक लोक ओळखत असतात आणि ओळखून बरीच लोक असतात. ते काय सांगतात ते करतात ते, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण ते सांगणं आणि त्याप्रमाणे घडणं ही महाराजांची सत्ता आहे. आपल्याला सेवा भगवंताची घडणं याकरता कीर्तन आहे, प्रसिद्धी करता किंवा आपल्याला त्यातनं काही मिळवायचं वेगळं याच्याकरता काहीच नाही. भगवंताची सेवा म्हणून कीर्तन करायचंय. ज्यानं असं भाव ठेवून केलं ना, वेडा वाकुडा राहील परी तुझाची म्हणवी, तो भगवंताला प्रिय झाला. भगवंताने काही नाही पाहिलं, जाणणं, एखाद्याला ओळखून घेणं त्याला म्हणतात जाणणं. आणि नेणं म्हणजे काय, जो अनुभव येतो ना ते नेणं आहे. जाणून घेणं अमुक 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 आणि मग त्याचा आलेला अनुभव ते नेणं आहे. हे जाणीव आणि नेणीव ह्याच्या पलीकडची काही गोष्ट आहे ना, ती भगवंताच्या ठिकाणी असणारा भाव आहे. लोकमान्य टिळकांनी खूप सुंदर वर्णन केलं, जिथं विज्ञान थांबतं तिथं भाव हा प्रमाण असतो. कार्यकारण भाव आहे प्रत्येक गोष्टीचा. पंखा का फिरतो, पंख्याच्या मागे मोटर आहे. मोटर का चालू राहते, तिला विजेचा पुरवठा केलेला आहे. वीज कशी तयार होते, धरणातल्या पाण्यावर तयार होते. कार्यकारण भाव आहे ना प्रत्येक गोष्टीच्या मागे. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी बोला विता धनी वेगळाची, की बोलते ना साळुंकी सुंदर बोलते, पण बोला विता धनी वेगळाची हे जाणून घेणं हे विज्ञान आहे. पण साळुंकी जितकी मंजुळ बोलते तिच्याने अनेकांच्या मनाला ती रिझवतीये, हा तिथला भाव आहे. आणि तो भाव जाणणं याच्याकरता मनुष्य दे. भगवंताने काय पाहिलं, काही पाहिलं नाही. शबरीची उष्टी बोरं खाल्ली, का खाल्ली, तिचा भाव पाहिला. पुष्टी करणं हा तिचा हेतू नाही. भगवंताला आंबट चिंबट एखादं बोर खायला जाऊ नये याच्याकरता ते बदरी फळ तिनं खाऊन पाहिलेलं, उष्टावण केलेलं भगवंताने अतिशय आदरानं खाल्लं. आणि असं म्हणतात लक्ष्मण भगवंतांच्या बरोबर होते. लक्ष्मणाने पाहिलं की उष्टी आहे, टाकून दिली मागे. द्रोणगिरी म्हणून द्रोणागिरी, आणि त्या द्रोणागिरीवरची संजीवनी कुंडली वरदा. भक्ताचा भाव भगवंताला अवेरता येत नाही, शेष आहेत ते. त्यांनी केलेली गोष्ट जगात पुढे प्रमाण होणार आहे. तुम्ही असे वागलात, मोठी माणसं कशी वागतात ना त्यांच्यावर जबाबदारी फार आहे. आणि हेच मोठी माणसं विसरली. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. एका मठामधली कथा, मठामध्ये सगळे शिष्य ज्ञान देऊन झालं. गुरु मंडळाला तुमची परीक्षा आहे, प्रत्येकाला एक पारवा कबूतर दिला हातात आणि म्हणे याला अशा ठिकाणी घेऊन मान फिरगाळायची की जिथं कोणी तुम्हाला पाहत नाही. एकानं मठातच दरवाजाच्या मागे गेला, मान फिरगळीत पुढे आला. एक जण मठाच्या बाहेर गेला, झाडाच्या मागे गेला, मान फिरगळीत मठामध्ये आला. आणि एक जण ते पुन्हा पारध्याच्याकडनं आणलेलं निसर्गबोध पुन्हा जिवंतच घेऊन आला. आणि गुरुजींना म्हणाला, महाराज म्हणे मला कुठंच जागा अशी सापडली नाही की मला कोणी पाहत नाही. मला सदैव वाटत होतं यू आर अंडर सीसीटीव्ही कव्हरेज. पाहतात ना सगळ्या गोष्टी, सर्व साक्षी परमेश्वर आहे. 14 चित्रगुप्त आहेत. गेल्यानंतर 14 दिवसच का घालतात, 13 नाही आणि 15 नाही का, त्या गोष्टी सांगितल्या. तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद करणारी मंडळी बसवलेली आहे की परमेश्वर सगळ्या गोष्टीला साक्षी आहे. पण तो तुमच्या सगळ्या कर्मामधलं जाणीवही पाहत नाही, नेणीवही पाहत नाही. तो त्या कर्मामध्ये तुमचा भाव काय आहे. न्यायदानाचं तत्व मुख्य आहे, मोटिव्ह बिहाइंड द ऍक्शन. शस्त्र डॉक्टर पण हातात घेतो, शस्त्र गुन्हेगार पण हातात घेतो. डॉक्टरचा मोटिव्ह काय आहे, रुग्णाला त्या रोगातनं मुक्त करणे. आणि गुन्हेगाराचं काय मोटिव्ह आहे, त्याला आयुष्यातनं मुक्त करणे. हेतू काय फार महत्वाचा आहे. देव काय पाहतो, तुमचा भाव काय. आणि तो जो भाव आहे ना, तुकाराम महाराज म्हणतात ठेवा जाणीव गुंडाळून ठेवा. तुमचं ते शास्त्र आहे ते गुंडाळून ठेवा. ऐकून आपण वचन. मग 7वं शास्त्र काढतात लोक, सवड शास्त्र म्हणतात त्याला. 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद यांनी सांगितलेलं ज्ञान पुरं पडलं नाही म्हणून ते 7वं शास्त्र निघालंय, सवड शास्त्र. आणि मग काल सुसंगत धर्माचरण, कुंडली गवरला. जो जे मती सापडला तयासी तेची थोर. की ज्याला जे मत वाटतं ना तो ते मत योग्य कसं हे सांगतो. पण धर्मपीठाला सुद्धा जिथं या गोष्टी करता स्वातंत्र्य नाही, तिथं तुमच्या आमच्या सारख्या अमरांनी काय त्यात स्वातंत्र्य म्हणतात. आचार होईल तितका पाळावा, महाराजांचं वाक्य, माझं वाक्य नाही.
महाराजांच्या समोर नारदांच्या गादीवर उभं राहून उच्चारतोय, माझ्यावर जबाबदारी फार आहे. आचार होईल तितका सांभाळावा, पण नाम अखेरपर्यंत घ्यावं. होता होईल तितका आचार सांभाळणं आपली प्रत्येकाची जबाबदारी. की मगाशी जे वाक्य म्हणणार ना की मोठ्या माणसाची फार मोठी जबाबदारी. आम्ही कसे वागतो तशा पुढच्या पिढ्या वागणार आहे. महाराष्ट्रातलं राजकारण खूप खराब झालंय असं म्हणणाऱ्या लोकांनी आधी विचार करावा, आम्ही राजकारण कसं केलं. कुंडली खबरदार, पेरीले ते उगवते हेतो प्रत्यासी येते, बोलण्यासारखे उत्तर येते. कि आम्ही जे पेरलं ना तेच उगवणार ना. बीज बोए बबुल के तो आम कहां से आए. आम्ही बावळीचे सगळीकडे काटेच पेरले आणि आम्हाला वाटतं सगळीकडे आम्रवृक्षाची फळं लागावीत. शक्य का? कधी शक्य नाही. तदाकार या जगामध्ये नियम आहे, कर्म सिद्धांत हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे की पुनर्जन्म आणि कर्म विपाकाचा सिद्धांत. केलेली प्रत्येक गोष्ट फेडावी लागते आणि ती फेडण्याकरता आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. आणि म्हणून महाराज म्हणतात तुमचा भाव जर शुद्ध असेल ना तर परमेश्वर दोन्ही पक्ष पाहत नाही, तुमचा उद्धार करून टाकतो. पुतनेचा उद्धार केला भगवंतानी. 1,00,000 जी छातडावर मारली ना, सगळी पदचिन्ह भगवंताची उमटली आणि ती चिन्ह ज्याच्या छातीवरती उमटली तो कायमचा मुक्त झाला. त्या डोहामध्ये कालियाच्या मस्तकावरती उमटली, म्हणे तुला कधीही भय राहणार नाही, तुला गरुड कधी उचलणार नाही, तुझ्या डोक्यावर माझी पद्मचिन्ह आहे. भगवंतानी निसर्गाचा प्रत्येक ठिकाणी प्रतिपालन केलेलं आहे की निसर्गामध्ये नाग साप किती आवश्यक आहेत. आपण काय करतोय, आपल्याला त्रास झाला तर प्रत्येकाला मारतोय. कालियाचं मर्दन केलंय भगवंतानी, तिथं वध नाही केला, कंसाचा वध केला. भगवंत शस्त्र हातात घेतात, संत शास्त्राचा आधार घेतात, पण दोघांचं सांगणं एकच आहे की तुमचा भाव काय आहे तो भाव आम्ही पाहणार. तुकोबाराय आम्हाला म्हणाले ठेवा जाणीव गुंडून येथं भावची प्रमाण. एका आजीनं नवस केला, नातू झाला तर सोन्याचं टोपडं देवा तुला होईल. आणि खरंच नातू झाला, बोला फुलाची गाठ. तुकाराम महाराज म्हणे नवसा सायासे जर पोरे होती. महाराजांचं आनंद आहे, आपल्याबद्दलचं काही नाही. मिळालेलं पाकिट फक्त परत घेऊन जायचं. असे नवस सायास करून जर काही गोष्टी होत असत्या तर काय झालं असतं. नवसा सायासानं काही होत नाही महाराजांचं सांगणं आहे, पण तरी सुद्धा त्या आजीचा नवस फळाला आला असं आपण म्हणूया. आणि खरंच नातू झाला. आता आजीला प्रश्न पडला, सोन्याचं टोपडं करायचं, भाव कालच 75,000 होता, बरोबर आहे ना. कोणी गेलं नसेल कारण तिचं नव्हतं का. आता काय करायचं, एवढं मोठं सोन्याचं टोपडं. आजी कलंदर होती म्हणूनच ती आजी होती ना. 4 पिढ्यांचा तिच्याकडे अनुभव आहे. तिनं काय केलं, नातवाचं नाव सोन्या ठेवलं आणि त्या सोन्याचं टोपडं तिनं देवाला वाहिलं. जरी देव होय महाटक नवल तयाचे करू. जरी भाव असेल माईक, आम्ही माईक भावानं परमेश्वराला अनेकदा अशा युक्त्या करून बोलल्या शब्दामध्ये न अडकता त्याला काहीतरी वेगळं करून जाण्याचा प्रयत्न करतो. पण देव सगळं जाणून आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षी तसे चाप पाणी, नृपेक्षी कदा राम दासाभिमानी. की ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या पायावरती भाव ठेवला ना त्या प्रत्येकाला भगवंतानी उद्धरलं. भारतीय संस्कृतीमध्ये भाव कुठे ठेवावा अशी 3 ठिकाणं सांगितली. पहिलं ठिकाण सांगितलं मातृदेवो भव. दुसरं ठिकाण सांगितलं पितृदेवो भव. आणि तिसरं ठिकाण सांगितलं आचार्य देवो. गतिशास्त्राचा नियम आहे, जितकी उच्च ठिकाण देऊ ना तितकी गती जास्त मिळते. सोप्या भाषेत सांगायचं, दगड इथल्या इथे टाकला फारसा लांब जात नाही, वरून टाकला रपकन खाली येतो, उतारावर सोडला वेगानं जातो. ज्याला जेवढं उच्च स्थान दिलं ना, जेवढा उच्च भाव दिला ना तेवढा त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा उच्च साधता आला. एक उदाहरण सांगितलं कोणाचं, तर म्हणे कौरव पांडवांच्या त्या कार्यक्षेत्रातलं द्वापार युगामधलं एकलव्याचं. अभंग सुंदर. एकलव्य होय गुरु थोर त्याचा
भावना महायोग, हा महायोग आहे. भावना जशी भावना असते ना तसं फळ मिळतं. एकलव्यानं काय केलं, गुरु द्रोणाचार्यांकडे गेला, मलाही धनुर्विद्या शिकवा. पण नाही म्हणजे वचनाला बांधलोय. त्यावेळेस दिलेलं वचन पाळत होते. आजच्या काळात कलियुगामध्ये वचन कोणी पाळत, सगळे वचनाला हरताळ नक्की पाळत. म्हणे मी वचन दिले, वचनाला बांधिले, तुला शिकवू शकत नाही. म्हणे हरकत नाही, आशीर्वाद तर द्याल. नमस्कार फुकाचा पण आशीर्वाद मोलाचा. नमस्कार केला निघताना, नाही देत ना हरकत नाही. पाठिंबा दिला तर द्या, नाही तर नका देऊ, आम्ही सरकार स्थापन करणार आहे. बाकीचे आपोआप मागणे गेला, नमस्कार केला, आशीर्वाद दिला, कल्याण भवत असतो. आणि आशीर्वाद दिला, गेलं काय केलं, जे ध्यान डोळ्यामध्ये साठवलेलं होतं ना, त्या ध्यानानं मृत्तिकेची तई गुरुमूर्ती केली. मातीमध्ये त्या गुरूंची मूर्ती साकारली आणि ती मूर्ती साकारून त्या मूर्ती पुढे धनुर्विद्येचे धडे गिरवायला लागला. आपणच बाण मारून पाहावं, आपणच आपल्या अनुभवातून शिकावं. हे सगळं करत असताना गुरूंना साक्षी ठेवलंय. बरोबर आहे ना महाराज? करतोय ते बरोबर ना? आम्ही महाराजांचा फोटो घरात लावलेला असतो, पण किती वेळा त्यांच्याकडे जाऊन विचारतो, महाराज बरोबर करतोय का? महाराज जाऊन येऊ का? महाराज येऊ का? आम्ही विचारतो का महाराजांना? घरातल्या देवाला दिवा लावण्याला जेव्हा जातो, पूजेला जेव्हा जातो, तेव्हाच नमस्कार करतो. पण प्रत्येक कृती करताना देवाकडे लक्ष जातं का? देव आम्ही मांडले तसं म्हणतो, देव घरात आहे तसं नाही म्हणत. देव पाटावरती देव मांडले, महाराजांचा फोटो लावलाय, महाराज घरात आहे ही भावना पाहिजे. गुरूंना प्रत्येक गोष्टीला साक्ष ठेवावं, विचारावं. आणि धनुर्विद्येमध्ये इतका पारंगत झाला की या बाकी 105 जणांची परीक्षा घेण्याकरता द्रोणाचार्य त्याच उपवनामध्ये आले. आणि बरोबर एक कुत्र आहे, ते श्वान भुंकतंय आणि त्या भुंकण्यानं एकाग्रता खंडित होतीये. श्वानाला एकही बाण लागता कामा नये, पण त्याचं भुंकणं बंद झालं पाहिजे. म्हणून 15 दिवसाची कोठडी दिली, पण जामीन मिळाला. कुंडली खबरदार. बाण असे काही मारले की ते 5 बाण असे मुखामध्ये गेले, रक्ताचा एक थेंब नाही, पण भुंकणं बंद, तोंड उघडत एवढंच. आणि ते बाण मारलेले पाहिले द्रोणाचार्यांनी, कोण आहे हा धनुर्धारी, म्हणून द्रोणाचार्य स्वतः पाहायला आले. भावना हा महायोग जगी दाविला प्रयोग. भावना काय, त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष माझे गुरु बसले. ही भावना त्या द्रोणाचार्यांच्या मूर्ती संप्राप्तीची होती. म्हणजे प्रल्हाद महाराज काय सांगायचे, रामाच्या मूर्ती म्हणू नका, प्रत्यक्ष राम आहेत म्हणा. महाराजांना राग यायचा रामाच्या मूर्ती म्हटलं. महाराज रागवायचे, महाराजांना राग येतो, शांतिरम्य होते हो, पण रागवायचे महाराज. अरे असं म्हणू नका, प्रत्यक्ष राम उभे असा विचार करा. आज अनेक जण महाराजांच्या तसबीच्या भोवती अशी लाइटिंग लावतात. तुमच्या भोवती लाइटिंग लावली ना, असं विजेचं जर त्या ठिकाणी तुमच्या भोवती कंपाऊंड केलं तर बघा बरं काय होईल. नियम आहे ना, राईट हँड थंब रूल. आम्ही फक्त पाठ केलं, पोकलं, भैशिक्षण आणि मोकळे झालं, आम्हाला कळतच नाही ना की महाराजांची प्रारण आहे ती आमच्याकडे मिळण्याकरता हे सगळे अशुद्ध दिवे आहेत. आम्ही सजावट करणं, त्यांच्यावरती प्रकाश झोप टाकणं, दक्षिणेकडच्या मंदिरांचा खरंच आदर्श घ्यावा. त्यांनी शास्त्र सोडलेलं नाही. बाकी सगळीकडे दिवे काय पाहिजे ते लावा, पण मंदिरामध्ये शास्त्रशुद्ध तेलाचा किंवा तुपाचा दे. महाराजांच्या भोवती लाइटिंग लावतात लोक अशी. आणि विद्युत शास्त्राचा नियम आहे, विद्युत ज्या बाजूनी वाहते त्याच्या बरोबर त्या पद्धतीने त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण करते. मग ती प्रारणं आमच्यापर्यंत पोहोचतील कशी? वेव्स कॅनॉट इंटरसेप्ट इच अदर, फिजिक्सचा नियम आहे आपल्याकडे. महाराजांच्या वेव्स जर आमच्याकडे पोहोचाव्या अशा आम्हाला वाटत असतील तर ही अशी विद्युत कुंपणं आम्ही जर त्याला घातली ती आमच्यापर्यंत पोहोचतील का याचा विचार केला पाहिजे. म्हणून अनेकदा असं म्हणावं लागतं, देवापेक्षा मखराला महत्व देऊ नका. देव देवाच्या ठिकाणी ठेवा, देव त्या ठिकाणी आहे म्हणून त्या मखराला शोभा आहे. गणपती गेल्यानंतर अजून मांडव निघाले नाहीत, बघा ना मांडवाला बरं वाटतं का पाहायला? जोवर गणपती होता तोवर हात जोडत होते प्रत्येक जण. देव आहे म्हणून मखराला शोभा आहे, मखर आहे म्हणून देवाला शोभा नाहीये. भावना हा महायोग जगी दाविला प्रयोग, कैसे भावनेचे बळ. ते भावनेचं जे बळ आहे ना तेच फळ देतं असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि त्याला फळ मिळालं, तेने कमाविले फळ. द्रोणाचार्य आले, द्रोणाचार्य खुश झाले त्याच्या धनुर्विद्येवरती. पण बाबा रे नाव सांगताना तू माझं सांगशील म्हणून गुरुदक्षिणा देशील का? आणि गुरुदक्षिणा काय मागितली? प्रत्युंचे करता जो उजव्या हाताचा अंगठा आवश्यक आहे ना तोच मागून घेणार. पण काही हरकत नाही, हरला नाही मनानं. सकारात्मकता फार मोठी. गुरुंना काहीतरी गुरुदक्षिणा देऊ शकतो.
डाव्या हाताने बाण मारायला सुरुवात केली, म्हणून आजही त्याच्या वंशातले जे भिल्ल आहेत ते डाव्या हाताने धनुष्यबाण वापरतात. एवढा मोठा एकलव्याचा अधिकार कशामुळे निर्माण झाला, तर गुरूंच्या मूर्तीच्या ठिकाणी ठेवलेला भाव, ती मूर्ती नव्हे प्रत्यक्ष माझे गुरु महाराज आहे. आणि त्यानं जगाला प्रयोग दाखवून दिला की आपला भाव कसा आहे, आपल्याला ही विद्या येते. आम्ही वर्गात प्रत्यक्ष उभे असतो, पण वर्गातल्या 10 पोरांना सुद्धा सांगितलेलं सांगता येईल. कारण का, शिक्षकांच्या ठिकाणी आमचा भाव नाही, आई वडिलांच्या ठिकाणी आमचा भाव नाही. ते सांगतात की आमच्याकडनं सांगतात की भावनाच नाही, ही धारणाच नाही, आणि त्याचा जो परिणाम आहे. शास्त्रकार खूप सुंदर म्हणाले, नकाष्ठे विद्यते देवो, नकाष्ठे विद्यते देवो, न पाषाणेन मृण्मये, भावे हि विद्यते देवो, भावे हि विद्यते देवो, आणि तस्मात् भावो हि प्रमाण. लाकडामध्ये देव नाही, दगडामध्ये देव नाही, मातीमध्ये देव नाही. देव कशात आहे, त्या मूर्तीत देव ही जी त्याची भावना आहे ना, त्यात देव. आम्ही जेव्हा प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा भगवंताच्या प्राणाचा मंत्र त्या ठिकाणी म्हणतो. आमचा त्या ठिकाणचा भाव असा आहे की आमच्यातला जो प्राण आहे ना, तो आम्ही मूर्तीत प्रत्यक्ष प्रतिष्ठापित करतो. आणि त्या भावनेच्या बळावरती आम्हाला त्या मूर्तीमध्ये ते देवत्व दिसायला लागतं. आणि म्हणून संत आम्हाला म्हणतात, बाबांनो काय कराल, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची आणि ज्याला तो भाव उमगला ना, त्याचा भाव परमेश्वराला उमगतो. आणि तो परमेश्वर त्या भावने करता शबरीच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो. एकलव्याला सगळी विद्या सानुकूल करतो ती फक्त भावामुळेच होते. भावे भक्ती कळे आणि भावे देव कळे. भावे भक्ती फळे आणि भावे देव कळे. देव कळवण्याकरता जर आम्ही गेलो, पारियाचा रवा येता भूमीवर यत्न बरोबरी साधन तैस. साधन कितीही केली, परमेश्वराला जाणून घ्यायचंय. का जाणून घ्यायचंय? मनुष्य जन्माचं इति कर्तव्य. मनुष्य जन्माचं कर्तव्य काय? ज्याच्यापासून निर्माण झालो त्याला जाणून घेणं आणि त्या स्वरूपामध्ये विलीन होणं. आणि या सगळ्या करता मनुष्य म्हणून देव जाणून घेण्याकरता गेलो, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी केली. वर्णन केलं. आपल्याकडे जुना दृष्टांत सांगतात, मिठाची बावली म्हणे समुद्र पाहायला गेली आणि मिठामध्ये विरघळून गेली, अस्तित्वच राहिलं.
पण जे शोधायला गेलो, जे पाहायला गेलो, ते कळलं का, उमगलं का, समजले आणि वर्तले ते तो भाग्यवंत ठेवले. त्यात विलीन व्हायचंय, नक्की व्हायचंय, पण ते स्वरूप समजून घेण्याकरता काय करावं लागेल तर म्हणे भावनेनं भावे भक्ती फळे आणि भावे देव कळे. तो देव कळून घेण्याकरता भावना असावी लागते. ज्याच्या मनामध्ये भाव आहे ना त्याला भगवंताने उद्धरलं, आणि ज्याच्या मनात भाव नाही ना त्याला भगवंताने मागे ठेवलं. काल्याच्या आख्यानात खूप सुंदर सांगितलं की ज्या वेळेला कृष्ण जन्म होणार त्यावेळेला भगवंताने सगळ्यांना बोलवून घेतलं, जायचं बरं का आपल्याला, येत आहे ना, कोण कोण येत आहे, कोणाकोणाची तिकीट ठेवायची, कोणाकोणाची कापायची हे त्यावेळेला नव्हतं, सगळ्यांना तिकीट मिळत होती. भगवंताने सांगितलं चला जन्म घ्यायचा आहे, कोण कोण येत आहे, म्हणजे नाही रामावतारामध्ये वानर होऊन राहावं लागलं, या अवतारात नको. अनेकांनी सांगितलं हा अवतार नको. पण जे भगवंताच्या बरोबर एकनिष्ठ होते, मग ते 40 होते का 122 होते मला विचारू नका, जे भगवंताला म्हणाले आम्ही यायला तयार आहोत, अशा सगळ्यांना भगवंत घेऊन आले. आणि अशा सगळ्यांकरता भगवंताने सांगितलं की 8वा अवतार हा सगळ्यांचा अनुशेष भरून काढणारा अवतार आहे. शब्द माझे नाही, दासगणू महाराजांचे. हे सगळे बॅकलॉग भरून काढणार. काय म्हणे सगळ्या अवतारांमध्ये फक्त परित्राणाय साधूनाम हे काम राहून गेलंय. झालं काय, विनाशायच दुष्कृता, दुष्टांचा नायनाट केला, भगवंत निघून गेले. पण सज्जनांचं प्रतिपादन मी करतो हे दाखवण्याकरता भगवंतांनी तो 8वा अवतार धारण केला. आणि त्या 8व्या अवतारात भगवंताने सांगितलं काल्याचं चरित्र केलं, वर्णन केलं. येदशे चरित्रे केले नारायणे रांगता गोदने खेळविली. कशा करता केलं काल्याचं चरित्र की प्रत्येकाला मी उद्धरून देतो. काय होता प्रत्येकाचा भाव, भगवंता मी हे तुझ्या करता आणलं. ज्यानं जे आणलं ना, का आला भगवंताने विचारलंच नाही, का आला, का आला हे भगवंतानी कुणालाही विचारलं नाही. काला केला आणि काला वाटू एकमेका. मी माझं संचित घेऊन आलो, तू तुझं संचित घेऊन आलो, ते सगळं संचित भगवंतानी एकत्र केलं. क्रियमाण प्रारब्ध ह्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकल्या आणि भगवंत म्हणाला इथून पुढे फक्त पोट कल्याण. आणि मग त्या ठिकाणी आता काहीतरी मिळतंय म्हटल्यावरती अनेक लोक गोळा झाली. आणि त्या गोळा झालेल्यांना बाहेर काढण्याकरता भगवंतानी काय सांगितलं म्हणे पाऊल भजन करायचं. आणि पाऊल भजनाची खूण ठरलेली होती, कोणत्याला कोणता पाय पुढून कोणत्याला कोणता पाय मागं, हे जो पाऊल भजन करतो त्यालाच कळतं. बाकीचे सगळे उलटे पालटे करतात. शूटिंग चालू आहे म्हटलं लोक नाचायला लागतात, पण कसे नाचतात त्यांचं त्यांना कळत. पाऊल भजनाला नियम आहे. गोंदवलेला गेलो आपण, पंचपदीच्या वेळेला पाऊल भजन करतात, मठामध्ये पाऊल भजन होतं, त्यावेळेला आपण नियमानं असतो. उजवं पाऊल पुढे कधी, डावं पाऊल पुढे कधी. डावं पाऊल पुढे जातच नाही, पाऊल हलतं ते उजवं पाऊल हलतं. हे ज्याला जमलं नाही त्याला बोलत बाहेर काढायचं. जरी भाव असेल माईक तरी देव होय महाट. तिथनं बाहेर पडले मग म्हणे काय, यमुना जलामध्ये मासे होऊयात. हात धुवायला गेलं की तिथं खायला मिळेल. खायला कुठं मिळेल हे शोधायलाच अनेक जण असतात. पण भगवंत म्हणले नाही, तिथं खाणारे लोक बसतात, आपल्याला तिकडे जायचंच नाही, पुसून टाकायला मोकळे व्हा. भगवंतानं भाव ओळखला, ज्याचा भाव शुद्ध होता त्याला भगवंतानी मुक्ती दिली. कृष्णावतारामध्ये अनेकांचं भगवंतानी भलं केलं. कारण का, आकर्षेती इति कृष्णा. एकाने खूप सुंदर प्रश्न विचारला. आयुष्यभर महाराजांनी रामभक्ती सांगितली, रामाचं नाव सांगितलं, पण समाधीच्या वरती गोपालकृष्णाचं मंदिर आहे, असं कसं काय? उत्तर खूप साधं आणि सोपं आहे, सुंदर आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, ते गुरुतत्व आहे. गुरूंच्या ठिकाणी जगद्गुरूंची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि महाराजांनी सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध आचारबद्ध पद्धतीने सगळ्या घालून दिलेल्या. महाराज म्हणाले नाव जरी रामाचं घेतलं ना तरी दर्शन शेवटी याचं होणार आहे, कारण तो वेगळा नाही. असा भाव कोणाचा होता, समर्थांचा होता. समर्थ कुठे उभे राहिले होते, पंढरपूरच्या पांडुरंगासमोर. आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहिले होते, नमस्कार करतात. म्हणे रामा अहो इथं तुम्ही उभे आहात. अयोध्येला समर्थ गेलेले होते, त्यावेळेला राम तिथे होते. मोदींनी आता बसवले तुमच्या माझ्याकडे, पण त्यावेळेला राम तिथे होते. म्हणे रामा तुम्ही इथं पण. आणि तिथे पूजा करणारे बडवे होते, ते म्हणे अहो हा पांडुरंग आहे, राम नाही. नाही म्हणे मला तर राम दिसताय. कसे दिसतायत म्हणे, समर्थांचा अभंग आहे. अरे उभा श्रीराम, अरे उभा श्रीराम, मन मोहन मेघ श्याम. अरे उभा श्रीराम, अरे उभा श्रीराम, मन मोहन मेघ श्याम, मन मोहन मेघ श्याम.
जैसा भाव तैसा झाला पंढरीला. की भगवंताला आपलं रूप सुद्धा प्रसंगी पालटावं लागतं भक्ताच्या भावासाठी. समर्थांना पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये राम दिसत होते. क्षणभर का होईना पांडुरंगाच्या त्या मंदिरामध्ये लखन प्रकाश पडला आणि परब्रह्म हे राम स्वरूपात दिसायला. ज्यांच्या डोळ्यासमोर नुसते काजवे चमकले त्यांची भक्तीही खरी नव्हती, त्यांचा भावही खरा नव्हता. पण ज्यांना ज्यांना म्हणून खरा भक्तिभाव होता त्यांना राम स्वरूपामध्ये पांडुरंगाचं दर्शन घडलं. का? भगवंताला भक्ताच्या भावाप्रमाणे आपलं रूप सुद्धा पालटावं लागतं. ज्या भावनेमध्ये आम्ही भगवंताला बसतो ना त्या भावनेमध्ये भगवंत आमच्याकरता त्या स्वरूपात होऊन येतो. कौसल्या मातेला, देवकी मातेला जे सुख मिळालं ते अनेक स्त्रियांना मिळावं म्हणून भगवंतांनी कृष्णावतार केला. प्रत्येकीनं यावं, कृष्णाला आपलं लेकरू म्हणून वागवावं. प्रत्येकीला मातेचं सुख भगवंतानं दिलं कारण तिचा भाव विलक्षण होता. म्हणून उद्धवागमन नावाचा जो सर्ग आहे त्या सर्गामध्ये भगवंतांनी उद्धवाला मुद्दाम पाठवलंय द्वारकेला. आणि नाथ महाराजांनी असेल किंवा नारदांनी असेल त्याचं वर्णन सुंदर केलंय की एक एक गोपी के दिल में बह गए कोटी कबीर. कबीरांनी सुद्धा सांगितलं की माझा भाव काय श्रेष्ठ सांगता. सगळ्या संतांनी वर्णन केलं. कुणाचा भाव श्रेष्ठ? त्या गोपिकांचा भाव श्रेष्ठ. कारण का? त्या डोक्यावरती गाडगी मडकी घेऊन जाताना त्या भगवंताचं नाम घ्यायच्या आणि म्हणायच्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. की त्यांचा भावच तो झाला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हाच ज्यांचा विषय होता, कुठला विषय इतर नव्हता. असा भाव सकलामध्ये श्रेष्ठ भाव होता. म्हणून भगवंत त्यांच्या पायाची धूळ घेऊन बरे झाले. भगवंतांनी आजारपणाचं सोंग केलं होतं. अक्षर ऐकलं असेल आपण, ऐकणारे श्रोत्या. आणि भगवंताला काय हवं होतं म्हणे कुठल्याही औषधानं बरं होणार नाही. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जर डाव्या पायाची धूळ दिली ना तर मी बरा होणार आहे. पण म्हणे जो मला डाव्या पायाखालची धूळ दिली ना त्याचं आयुष्य कमी होईल. मग कोण धूळ द्यायला तयार आहे? बाकी सगळे धुळधाड करायला तयारच असतात. पण जेव्हा ते उद्धव गेले त्या तिथे आणि भगवंताच्या करता त्यांनी असं असं सांगितलं, प्रत्येकीनं पायाखालची मुठमुठ माती दिली. माझं आयुष्य नाही राहिलं तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा भाव महत्वाचा असतो आणि तो श्रेष्ठ भाव कार्यरत असतो. म्हणून महाराज म्हणतात ठेवा जाणीव गुंडून येथ भावची प्रमाण. आणि एका अनुसरल्या काज. सोमवारी मठात, मंगळवारी देवीला, हे नाही अपेक्षित. एका अनुसरल्या काज. ज्या देवाला बसतो ना त्या देवामध्ये सगळे देव दिसतात. तुम्हाला पाहता आले पाहिजे. त्याच्याकरता वेगवेगळी रूपन फोटो नाही करावे लागत. डोळे मिटल्यानंतर आपली देवता त्या स्वरूपात आपल्याला दिसते. पण त्यासाठी त्या देवत्वाशी अनुसंधान साधावं लागतं. ज्यानं हे अनुसंधान साधलं ना त्याला त्या स्वरूपात दर्शन होतं. आता जे सगळीकडे करतात ना वेगवेगळे अवतार करणं, हे अपेक्षित नाही. कुटीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या देवता दाखवल्या जातात. हे अपेक्षित नाही. ते मूळ देवतेचं विद्रुपीकरण आहे. सगुणाचं जिथं प्रमाण आहे त्या ठिकाणी ते रूप बदलून कसं चालेल. भगवंत सगुणात आहेत तेव्हा त्या रूपात आहे. पण भगवंत जेव्हा निर्गुण स्वरूपात आहेत तेव्हा ते त्या स्वरूपात दर्शन देतात. ते दर्शन लाभतं. त्यांच्याशी एकनिष्ठता असावी लागते. निष्ठा जिथं जिथं आहे तिथं तिथं फळ मिळालेलं आहे. अनेक जण राज्यपाल झाले, अनेक जण मुख्यमंत्री झाले. कारण का? निष्ठा एका ठिकाणी वाहिली होती. जे इकडे तिकडे फिरत राहिले त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता राहिले. कुंडली गवरदा दृष्टांत कळल्यासारखा दिला. कळला असेल तर कुंडली गवरदा. भगवंत काय म्हणतो? एकनिष्ठ राहा. ज्या देवाला अनुसरताय ना त्या देवाला अनुसरा. नाम कुणाचंही घ्या. आमचे महाराज काय म्हणायचे, उपासना कुणाचीही कर पण माझ्या रामाला स्मरण. स्मरण देवाचे करावे, सतत नाम जपत जावे. आधी दसा मग अवदसा, प्रसंग असो भरतैसा. नामस्मरण सोडू नये. ज्यानं भगवंताचं नाम धरलं ना एका अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरी राज. असं का म्हटलं? पंढरीचा राज कोण आहे? पांडुरंग आहे. आणि कलियुगातला देव कोण आहे? पांडुरंग आहे. राम त्रेतायुगात झाले, कृष्ण द्वापार युगात झाले. कलियुगामध्ये पांडुरंग कमरेवरती हात ठेवून उभे. तुझा जो भाव आहे ना त्या भावामध्ये मी तुला दर्शन देईन. पुंडलिकाचा भाव आई वडिलाच्या ठिकाणी होता. पुंडलिकाला त्या ठिकाणी येऊन भगवंताने दर्शन दिलं. आमचा भाव जितका श्रेष्ठ असेल तितका भगवंत आमच्याकरता कनिष्ठ व्हायला तयार होतो. असा भाव ठेवा. हे सांगताना तुकोबाराय पूर्व पद्यामध्ये आपल्याला म्हणाले, तुका म्हणे
भावे वीण अवघा बोलती तो शीण, की मनामध्ये भाव नाही. कीर्तनाला परफॉर्मन्स म्हणून उभं राहिलो तो फक्त परफॉर्मन्सच राहिलो. आमचे कोपरकर बुवा म्हणायचे कीर्तन हा एक प्रयोग आहे. तो यशस्वी केव्हा होतो, जेव्हा आमचं विज्ञानावरती निष्ठा असेल तर विज्ञानाचा प्रयोग सिद्ध होतो. तसं कीर्तनामध्ये भगवंताच्या समोर कीर्तन करणं, कीर्तन हा प्रयोग आहे. आणि भगवंतावर निष्ठा असेल तर ते कीर्तन खरं वाटतं, ते कीर्तन ऐकायला बरं वाटतं आणि त्या कीर्तनाचा काहीतरी परिणाम होतो. कारण का, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. त्या देवाचं, त्या भक्ताचं आणि त्या नामाचं एकत्रीकरण झाल्याशिवाय कथेचा आनंद मिळत नाही, कथेमध्ये एकरूपता नाही. म्हणून तुकोबाराय आम्हाला म्हणतात की तुका म्हणे भावे वीण अवघा बोलती तो शीण. परिणाम साधत नाही याचं कारणच ते आहे की आमचा भावच त्या ठिकाणी नाही. आम्ही जर म्हणतो ना तो सांभाळतो, कोणाला काही मागायची गरज नाही. महाराजांनी सांगितलं ना, कोणा मागू नका काही, राम देई सर्व काही. एकदा निष्ठा पाहिली ना, परत कोणाकडे काही मागायची गरज नाही, परत कोणाला काही म्हणण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य कष्ट घडते आणि महाराज योग्य माणसं आपल्याला योग्य वेळी पुढे आणतात किंवा आपल्याला त्याच्या पुढे उभं करतात. ती निष्ठा, तो भाव ज्यांनी समर्पण केला त्याला त्याचं फळ मिळालं. तसं तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळावं असं वाटत असेल. आपण चांगल्या मार्गात आलेलो आहोत, त्या मार्गाने चालणं आपलं काम आहे. मार्गापर्यंत आपल्या पूर्व प्रारंभानुसार सद्गुरूंच्या कृपेनुसार आपण आलो, पण आता तो मार्ग अनुसरणं आपल्या हातात आहे. म्हणून मनामध्ये भाव असावा आणि त्या भावयुक्त अंतःकरणानं भगवंताचं नाम घ्यावं, ते काम करते. नुसती हातामध्ये माळ घेऊन उपयोगाची नाही. जे नाम घेतो ते ध्यान माझ्या मनात येतं का, ते ध्यान मला आठवतं का, तर मला त्या नामसाधनेचा उपयोग लगेच लवकर पटकन होणार आहे. अन्यथा वेळ जावा लागेल या गोष्टी येण्याकरता आणि मग आम्हाला साधनाचं फळ मिळालं नाही की आमचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो. महाराज म्हणतात विश्वास डळमळीत करू नका, तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाका, की तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे. आणि हे महाराजांनी सांगितलं, हेच तुकोबाराय आपल्याला पूर्व पद्यामध्ये सांगतात. काय, जे अनुसरलंय ते एकनिष्ठ भावनेनं अनुसरा. म्हणून महाराज म्हणाले, देवा जाणीव
कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर भगवंताचं नाम जे महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना दिलं, श्रीराम जय राम जय जय राम, चाल थोडी लक्षात घ्या. आधी आपण एकमेकाच्या मागणं म्हणूया, नंतर सगळे बरोबर म्हणूया. 13 वेळा घ्यायचं. वेळेची काळजी करू नका, 7च्या पुढे कीर्तन येणार नाही. 7 वाजता अगदी सुरू होईल. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम भगवंताच्या ठिकाणी ज्यानं भाव ठेवला त्याला भगवंतानं प्रचिती दिली. हा दृष्टांत पटण्याकरता छोटस आख्यान. सूत्र श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं, तपोन कल्को ध्येयनन्न कल्कहा
स्वाभाविको वेद विधीर्न कलका. महाराज म्हणायचे शास्त्रातल्या कुठल्याही गोष्टीला माझा विरोध नाही. गोंदवल्यात आजही आरतीनंतर वेदपठण केलं जातं, गायन केलं जातं. महाराजांनी या प्रत्येकाला अतिशय उच्च स्थान दिलं, मान दिला. पण महाराज म्हणाले हे सगळ्यांना शक्य नाही. सगळ्यांना शक्य असं भगवंताचं नाम. आयुष्यामध्ये तप केलं ते खोटं नाही. तपो न कल्पो ध्येयनं न कल्का. एखाद्या गोष्टीचं अध्ययन करणं खोटं नाही. अनेक वर्ष लोक एखाद्या गोष्टीवरती व्यासंग करतात आणि म्हणून त्यातनं ती डिग्री मिळते. काय? विद्या वाचस्पती. वाचस्पती कोणाला म्हणायचं? जसं बोलतो तसं होतं त्याला वाचस्पती म्हणायचं. की विद्येनं ती वाचस्पती येतं. काय होणार आहे हे तो विद्येच्या अनुषंगाने सांगतो ना आपल्याला. तपोन कल्को ध्येयनं कल्कः स्वाभाविको वेद विधीर्न कल्कः. वेद विधींनी जे जे काही सांगितलं त्याला कोणी कर्मकांड म्हणतो, तो शब्द त्यांचा त्यांच्या भाषेत. पण आम्हाला सनातन वैदिक हिंदू धर्माला प्रमाण काय? वेदांनी सांगितलं ते. तस्मात शास्त्रम प्रमाणम. शास्त्र काय सांगतात ते, हे काहीही खोटं नाही. तपोन कल्को ध्येयनं कल्का स्वाभाविको वेद विधीर्न कल्का प्रसय्य वित्ता हरणन्न कल्का तान्येव भावो पहतानि कल्का. पण या सगळ्या कर्मामध्ये जर आमचा भाव नसेल तर ही सगळी कर्म करून न केल्यासारखी. अनेकांनी अनेक कर्म केली पण कर्म कोणासाठी करतो? तुकाराम महाराजांच्या अभंगावरती आत्ताच्या काळात होऊन गेलेले तुकडोजी महाराज खूप सुंदर बोलले. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवा अशान भेटायचा नाही. देव भेटावा म्हणून आम्ही सगळी कर्म करतो ना. यज्ञ का करायचा, याग का करायचा? इतके गणेश याग झाले पण गणपतीने कोणाला तरी सद्बुद्धी दिली का? इतक्या ठिकाणी गणपती बसला, गणपतीची आरती कॅसेटवर लावलेली, एकाला तरी पाठ झाली का? कारण कशासाठी काय आहे? पायासाठी वाहन आहे का वाहण्यासाठी पाय आहे? हेच आम्ही विसरलो. देवासाठी आम्ही आहोत, आमच्यासाठी देव नव्हे. दगडाचा देव त्याला वडाराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देव कशात आहे? देव आमच्या भावनेत आहे. आणि ती भावना जर देवापाशी खरी नसेल ना तर आमचं कर्म फळाला येत नाही. हे पटण्याकरता दृष्टांत. कथा घडली कुठे? भागवत पुराणामध्ये एक कथा आहे. भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये ज्या कथेचं वर्णन आलं, आम्हाला आमच्या पाठशाळेमध्ये कीर्तन शिकवताना शिकवलेलं खूप जुनं कीर्तन आहे. मी विचार करत होतो नवीन काय सांगता येईल, पण जुनं कीर्तनच ते नव्यानं सांगावं असं वाटतं. की भगवंताच्या बरोबरीनं अनेक जण होते पण भगवंताला मिळवण्याकरता त्यांना वेगळं काही साधन करावं लागलं का हो? काही करावं लागलं नाही. आपला कान्हा आहे ना तो आपल्याला उद्धरून देईल ही भावना त्यांना पुरेशी ठरली. आणि ज्याच्या मनात संशय होता ना त्याचा गोविंदा रे गोपाला झाला. माहिती ना आपल्याला काल्याच्या कथानकातली की पेंद्याला असं वाटत होतं मी या कृष्णापेक्षा वयाने मोठा आहे, हा करतो काय मला कळत कसं नाही. बलरामदादांच्या मनात कधी नाही आलं बरं का. पण ते जाणून होते, पूर्ण ब्रह्म सनातन होतं, त्यांना माहित होतं काय आहे. आणि ते माहित असल्यामुळे बलरामदादांच्या मनात कधी आलं नाही. पण पेंद्याच्या मनात आलं मी वयाने मोठा आहे, हा मला सांगत नाही मला दाखवते म्हणून डोळे उघडे ठेवले आणि मग हंडीला तोच लटकून राहिला, मार त्यांनीच खाल्ला. भगवंताच्या ठिकाणी जो अनन्य नाही त्याला त्याच्या सगळ्या कर्माचं फळ मिळत राहतं. ज्यांना अनन्य राहिला त्याला लोणी खायला मिळत आणि सही सलामत सुटका झाली. परमेश्वराच्या ठिकाणी तुमचा भाव कसा आहे हे परमेश्वर पाहतो. परमेश्वर साक्षात त्या गोकुळात नांदतो होता आणि सकाळी भगवंतानं काय करावं? वेणू वाजवावा. दाव्याच्या सोडलेल्या गायी वेणूच्या आवाजाच्या दिशेने निघायच्या आणि गायी गुरं पुढे चालायला लागली की गोप गडी त्याच्या मागोमाग लगोलग चालायला लागायची. गोपाल हे भगवंताचं नाव आहे. गायीचं महत्व किती? लोकांनी रस्त्यावरती चिरून दाखवले, बघा तुमचा देव आम्हाला काय करतो. आणि झालं त्याच ठिकाणी जे भूस्खलन झालं ना, अख्खी गावाच्या गावं बेचिराट झाली. पण कळायचं कधी, पटायचं कधी? भाव खरा नाही ना. त्यांना असं वाटतं आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करू शकत नाही. तुमचा परमेश्वर काय करतो, परमेश्वर काय करतो ते कळण्याची तुझी बुद्धिमत्ता नाही. म्हणून तुला ही अशी विनाशकाली विपरीत बुद्धी झाली. ज्या गावांमध्ये या घटना घडल्या ती गावाच्या गावं बेचिराट झाली. आम्ही हिंदू लोक या गोष्टी जाणून घेत नाही, याच्याबद्दल बोलत नाही. कारण आम्ही ठरवलंय चांगलं पाहायचं नाही, चांगलं ऐकायचं नाही, चांगलं बोलायचं नाही. बरोबर आहे ना? कुंडली कवरदा. मी चुकीचं नाही बोललो, मी बरोबरच बोललो. आपण चुकीचं लक्षात ठेवलंय.
चांगलं सांगितलं पाहिजे, चांगलं पाहायला पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कीर्तनाला जायला पाहिजे. कीर्तनाच्या गादीवरून काय सांगावं? शास्त्र सांगितलंय, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी मर्यादा से संतांच्या घरची. देव काय आहे, देव कसा मिळवावा, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवरा. देव मिळवण्याकरता देशाचं रक्षण फार महत्वाचं आहे. शस्त्रानं देशाचं रक्षण होतं, शास्त्रानं धर्माचं रक्षण होतं. त्या दोन्ही गोष्टी आपण आता पाळल्याच पाहिजेत, सांभाळल्याच पाहिजेत. भगवंताच्या बरोबर अनुसंधान लाभलंय, पण भगवंत कळायला भाग्य लागतं. ते भाग्य ज्यांचं होतं त्याबद्दलचं हे आख्यान वर्णन केलं. शिदोऱ्यान घेताची टाकून जाती, शिदोऱ्यान घेताच टाकून जाती, स्वयं आपल्याला चतुष्पाद जाती, मिळाल्या त्वरेने मृगांकान नाते, असे धावले गोपते कान नाते, पंढरीनाथ भगवान की जय. पंडित काव्य म्हणतात. श्लेष अलंकार साधला, एकच शब्द दोन अर्थाने वापरला. शिदोऱ्यान घेताच टाकोनी जाती, स्वये आपुल्याल्या चतुष्पाद जाती. गाई गोप घेऊन हे सगळे निघाले आणि त्या नादाचा भुरळ इतका पडला त्या जनावरांना, त्या माणसांना, की आपण निघालो हे त्यांना कळलं नाही आणि जाताना काय बरोबर घेऊन जायचं ते कळलं नाही. मगाशी सांगितलं काल्याला जो तो शिदोरी घेऊन आला, पण आज भगवंतानी शिदोरी मागे ठेवायला लावली. चरित्र घडवायचं होतं, काहीतरी भगवंताला दाखवून द्यायचं होतं. निघाले सगळेजण. त्वरेनं निघताना अरे अरे थांब, डबा विसरला. शाळेमध्ये असे अनेक डबे येतात, चिठ्ठ्या बरोबर वर्गात पाठवावे लागतात. पण त्या काळचे पालक एवढी काळजी करत होती, बघेल खाईल काहीतरी मित्राच्या डब्यात, आला घरी की जेवेल. आता खाऊचा डबा वेगळा, जेवणाचा डबा वेगळा, आणि नंतर घरी आल्यावरती तो खायचा डबा पुन्हा वेगळा. तो जेवायला नाही बसत, तो डबा काढून बसतो. कुंडली कवरदा. त्या शिदोऱ्या सगळ्या मागे ठेवल्या आणि हे सगळे गेले. त्वरेनं कळेना कोणाला आज काय करायचं भगवंताला. आणि सगळेजण भरा 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 जिथपर्यंत जातात त्या मर्यादेच्या पलीकडेपर्यंत आज त्या उपवनाच्या आतमध्ये शिरले. आणि सगळेजण खेळ खेळ खेळले. हमामा, हुतुतू असे सगळे खेळ, आटापाट्या, खो खो सगळे खेळ खेळून झाले. आणि खेळाचा परिणाम भूक चांगली लागते. ती भूक लागली तेव्हा आठवलं शिदोरी आणलीच नाही, आता खायचं काय. पण झाडावरची फळं खाऊन भूक भागण्याची यांची भूक टकलादू नव्हती. भुकेच्या वेळेला भाकरीच, लई नाही लई नाही, मागणे लई नाही. ती भाकरी मिळाली तर करायचं काय. म्हणून प्राणांतकालोपी तथा न साहो. ती प्राणांत काळी जी वेदना होते ती एकदाच आहे. पण माध्यान्न कालोपी क्षुधा तथा ती क्षुधा जी आहे ना, ती विवंचना जी आहे ना, कसं मिळेल, वेळेला मिळेल का. ही विवंचना रोजची आहे. तो प्राणांत काळ एकदाच घ्यायचा आहे. पण त्या दोन्ही काळाला जर भगवंताचं नाम असेल ना, वेदना कुठलीच नाही. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्वा अंत हे पूर्ण ब्रह्म, अन उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. सीताराम काय हाडाच एकादशी आहे. महाराज म्हणाले जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे घोषे म्हणावे. भगवंताचं नाम घ्यायला कुठेही कचरू नये. जेवणाच्या आधी तर मुखामध्ये पहिल्यांदा नाम घ्यावं. कारण अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणा प्राण समायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधम. अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भोक्तम देवो महेश्वरा. त्या भगवंताचं स्मरण करून ते जर अन्न घेतलं ना, तर ते अन्न भगवंताच्या बुद्धी करता कारणीभूत ठरतं. विषयांच्या वासनेकरता ते अन्न कारणीभूत ठरत नाही. शरीर जगवण्याकरता अन्न आहे. काही लोक जगण्याकरता खातात आणि काही लोक खाण्याकरता जगतात. कुंडली खबरदा. तुकोबांनी अभंग दिला, साखरेचं खाणार त्याला देव देणार. काय देणार. डायबिटीस ही 14 आता 19व्या शतकात कळलं.
ती साखर जिरली पाहिजे ना. म्हणून सदा देव काजी झिजे देह त्याचा. झिजत काही नाही, पण खातो ना नुसता प्रसादावर प्रसाद. रोज पुरणाची पोळी पचते का? गौरीला केलेली पोळी पुढे 3 दिवस जर उरली आणि ती 3 दिवस खाल्ली तर अनेकांना पुढे त्रास होतो. पण ते झिजतच नाही ना तसं. पूर्वीच्या काळची कामं कष्टाची होती. निजामपूर तेव्हा खूप सुंदर सांगायचे, म्हणजे मनाचं दळायचं, मनाचं तळायचं, मनाचं मळायचं, पण कोणाला नाही कळायचं. आणि आता लोक म्हणे 15 पोळ्या केल्या 15 पोळ्या केल्या दिवसभर सांगतात. 35 रुपयाला एक पोळी विकत आणतात. आरतीवरती पुरण नसेल, गुरुजी बरोबर आहे का ते सांगा बरं का. आरतीला जर पुरण नसेल तर पोळी बाहेरची, पोळी बरोबर आमटी नसेल तर पोळी बाहेरची. पुरण शिजलं की त्या बाजूला आमटी करावीच लागते. कारण आमच्या सगळ्या स्त्रिया या अतिशय काटकसरी पण घरामध्ये कोंड्याचा मांडा करणार आहेत. आणि त्यातून आलेले सगळे पदार्थ वेगळं काही करावं लागत नाही. पण वेळेला नाही ना, आता करायचं काय. सगळेजण भगवंताला म्हणतायत की भगवंता अहो तुम्ही वेणू वाजवलात, आम्ही तुमच्या वेणूच्या नादावरती तुमच्या मागोमाग निघालो. भगवंत म्हणाले माझ्या पावलावर पाऊल टाकून आलात तर काळजी तुम्ही करण्याचं कारण नाही, तुमची काळजी मी वाहिलेली आहे. सगळेजण भगवंताला म्हणतायत रामा कृष्णा दिष्ट निर्वहणा, रामा कृष्णा दिष्ट निर्वहणा, रामा कृष्णा दिष्ट निर्वहणा, पीडित सुधाई आमचा प्राणा, वेदोनी अन्ना, वेदोनी अन्ना करावे प्राणा नाथा भूती, वेदोनी अन्ना करावे प्राणा नाथा भूती. भगवंता रामा कृष्णा, बलराम दादा त्यांना रामा म्हणायचे, बलरामा रामा कृष्णा, दुष्ट निर्वहणा पीडिते क्षुधा ही आमुच्या प्राणा, देवोनी अन्ना करावे त्राणा, नाथा हो तुम्ही. नाथ म्हणजे तुम्ही आमचे मालक आहात. आता काय करायचं, तार नाही तर मार. महाराज म्हणायचे ना भगवंताला सांगावं तू मला तार नाही तर मार. आपल्याला सांगितलंय महाराजांनी काय काय वाचतो आपण रोज, मोक्ष प्राप्तीचे रहस्य. आचार त्याप्रमाणे होतो का, भावना तिथे शुद्ध असावी लागते. प्रत्येक गोष्टीला आपल्याला आठवतं बायका मुले घरदार प्रपंच जमीन जुमला इत्यादी गोष्ट शाश्वत नाही, त्या मिथ्या आहेत. हे पदोपदी लक्षात ठेवण्याकरता ते भावयुक्त अंतःकरणानं स्मरण करावं. भगवंता काय करताय, भगवंत म्हणाले हे बघा प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. थोडासा यत्न करा, भूक लागली मला मान्य आहे, थोडं यमुनेचं पाणी प्या. आणि आपल्या गोकुळातून, गोकुळापासून थोडे लांब येऊन राहिलेले का, ज्यांना आपल्या गोकुळातला खेळ हा पोरखेळ वाटत होता, की वेद अध्ययन अध्यापन यजन याजन या कर्मकांडावर विश्वास ठेवणारे काही विप्र गोकुळातून बाहेर पडले आणि या उपवनात येऊन राहिले. त्यांनी या ठिकाणी अंगिरस नावाचा यज्ञ चालू केलाय. भगवंताच्या प्राप्तीकरता वेगवेगळे मार्ग आहेत. त्या मार्गामधला यज्ञ प्राप्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे आणि ते यज्ञ करतायत. त्या यज्ञशाळेमध्ये सगळ्या प्रकारची षड्रस अन्न तयार आहेत. भक्ष भोज्य लोह्य चोष्य, काही अन्न ही चाटायची असतात, काही अन्न ही पिण्याची असतात, काही अन्न ही चावून खाण्याची असतात, काही अन्न ही चघळण्याची असतात. आता घरी गेल्यावर विचार करा कुठले कुठले काय काय होतात. आज एकादशी एवढं फक्त लक्षात ठेवा, कुंडली कवरा षड्रस अन्न तयार आहे. त्या ठिकाणी जा आणि त्यांच्याकडे याचना करा. यज्ञवेदीच्या ठिकाणी याचक जर आला तर त्याला ते अतृप्त करणार नाहीत. आणि म्हणून सगळेजण रामकृष्णाच्या वचनावरती विश्वास ठेवून त्या यज्ञशाळेचा वेध घेत त्या दिशेनं निघाले. यज्ञशाळा कुठे हो, त्या उपवनामध्ये यज्ञशाळा कळणार कशी, तर ज्या ठिकाणाहून आपल्याला वेद मंत्राचा ध्वनी ऐकायला येतोय, ज्या ठिकाणाहून आपल्याला आसमंतामध्ये धूर आलेला दिसतोय ना, त्या दिशेने सगळ्यांनी चालायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल इतक्या पाट्या लावून सुद्धा लोक चुकतात, गुगलचा मॅप लावून सुद्धा लोक चुकतात, मग तिथं कसे काय बरोबर गेले. त्यावेळेची लोक जाणती होती, शहाणी होती. आणि त्या दिशेनं जात असताना यज्ञ मंडप जसा जवळ येतोय ना, तसतशा यज्ञात टाकलेल्या आहुत्यांचा तो वास यायला लागला आणि यज्ञ मंडप जवळ येतोय हे कळतंय. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अन्न मागा असं भगवंतांनी सांगितलं. म्हणे श्री हरी ये तुम्ही यज्ञशाळा, समीप देही दिसती विशाला, स्वर्गा
बसले आणि त्या ठिकाणी काही जण यज्ञ याजन करत होते, काही जण नुसतेच बसलेले होते. कीर्तनाला आलेले सगळेच कीर्तन ऐकतात असं काही नाही. काही जण लक्ष ठेवतात कोण आला कोण गेला. का म्हणे तुम्ही कीर्तनात दिसता रे, तुम्हाला काय माहिती मी आलो होतो का? मी तेच काम करतो, कोण आला कोण गेला. कीर्तनात लक्ष काही कोणाला विचारा, कीर्तन संपल्यानंतर गंमत म्हणून सांगतं आज बुवाने अभंग काय घेतलं, कथा सगळेजण सांगते आणि ती अर्धा तास चालली ना. पण निरूपण कशावर केलं? कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, आणि कीर्तनासी नर हो तुम्ही जा. भगवंताचं नाव गा आणि जे सांगितलं ना त्या ऐकलेल्याला जागा. कथा त्रिवेणी संगम आहे, देव भक्त आणि नाम, त्याशिवाय कथा नाही. आणि त्या ठिकाणी गेले मागितलं आणि काही जणांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि हात लावून लावलं. अरे म्हणे चला चालायला लागा, ज्यांचा त्रास नको म्हणून आम्ही इथे येऊन राहिलो ते इथे पण त्रास द्यायला आले का? आणि हुसकावून लावलं या सगळ्या पोरांना. आणि ही पोरं रडवेली झाली, भूक लागली, भगवंताकडे मागितलं, भगवंत देईना. त्याला म्हणतात ना आई जीव घालीना बाप भीक मागू देईना. भूक लागली म्हणून त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं, त्यांनी परत हाकलून दिलं. आता करायचं काय? बरं घरी परत जाणं इतकं त्राण अंगात राहिलेलं नाही, म्हणून करावं काय? पुन्हा सगळे निघाले आणि रामकृष्णांच्या पुढे येऊन उभे राहिले आणि म्हणतात काय, जावोनिया रामकृष्णा पुढे, जावोनिया रामकृष्णा पुढे, वृत्तांत सांगती सवडे, ते ऐकूनिया निवाडे, हास्य गाडे हरिमुखे. भगवंत हसले, त्यांच्या पोटात गोळा झाला. आणि हे हसतात कोणी आपल्याला, आपण सांगतो की आमची फजिती झाली आणि हे हसून बसले. म्हणजे भगवंत अहो करायचं काय? म्हणजे एक करा, पुढच्या दारानं काम झालं नाही ना, विधानसभेला पडलात ना, विधान परिषद आहे, कुंडली गवर्नर दोन्हीकडे पडलात तर राज्यसभा आहे. काळजी करायची नाही, मार्ग सापडतो. एक दरवाजा बंद झाला तर 100 दरवाजे उघडलेले असतात. फक्त आपली बुद्धी तिकडे चालली पाहिजे, भगवंताच्या वचनावर विश्वास पाहिजे. म्हणजे ज्यांनी दिलं नाही ना त्यांच्या पत्न्या त्या तर नक्की तुम्हाला नाकारणार नाहीत. तुम्ही आता यज्ञशाळेत पुढच्या बाजूनी गेलात ना, आता मागच्या बाजूनी जा. म्हणून म्हणलं मी विधान परिषद, बाकी माझं म्हणण्याचं उद्दिष्ट काही नाही. विधान परिषद तुम्ही मंडळी आहात. कुंडली गवर्नर गेले सगळेजण त्याप्रमाणे. आणि त्या ठिकाणी सांगितलं, द्विजांच्या पत्न्या हो वचन वदत असे तुम्ही स्मरा. त्या द्विजांच्या पत्न्यांसमोर जाऊन वचन काय सांगितलं, द्विजांच्या पत्न्या हो वचन वदत असे तुम्ही स्मरा. तुम्ही प्रेमे चित्ती स्मरत असता, ज्या गिरीधरा स्वये आला आहे जवळी, येथोनी श्रीहरी तया द्या हो अन्ना. त्याला अन्न हवंय कशा करता? त्याची भूक भागवण्याकरता. तया द्या हो अन्ना. त्याला अन्न जर दिलं ना तर ते प्रसाद म्हणून आम्हाला पण मिळणार. म्हटलं मात्र आणि हे सगळं ऐकलं मात्र. आणि त्यांना कित्येक दिवसापासून त्या भगवंताचं ध्यान लागलं होतं, पण दर्शन घडलेलं नव्हतं. ते दर्शन घडणार म्हणून अतिशय आनंद झाला. आणि या सगळ्या स्त्रियांनी काय केलं, जे जे काही म्हणून अन्न केलं होतं ना ते सगळं अन्न आपल्या बरोबर बांधून घेतलं. आणि हे सगळं अन्न बरोबर घेऊन लगबगीनं त्या निघाल्या रामकृष्णांना समर्पण करायला. आणि आपल्या स्त्रिया अशा निघाल्या, हे सगळं विप्रवर्यांना सुद्धा कळलं. आणि विप्रवर्य त्यांच्या मागोमाग निघाले. भगवंत दर्शन देताना आधी भक्ताला देतो आणि त्याच्या बरोबरीनं अभक्तालाही मिळून जातो. भगवंतांनी तिथे बोलवलं हे कळल्यावरती या सगळ्या स्त्रिया लगबगीनं केलेलं अन्न घेऊन निघाल्या. ते सगळं अन्न भगवंतांनी घेतलं, स्वीकारलं. तुम्ही जे मला अर्पण करताना, ज्या भावनेनं अर्पण करताना, त्या भावनेकरता मी भुकेला आहे आणि म्हणून मी ते सगळं तुमचं केलेलं घेतोय म्हणून भगवंतांनी हातामध्ये घेतलं. आणि भगवंत म्हणाले की आता मात्र तुम्ही परत जा. कशा करता? की तुमच्या पतींनी तिथे यज्ञवेदीवरती जो यज्ञ मांडलाय त्या यज्ञाची परिपूर्तता ही तुमच्याशिवाय नाही. 33% नाही, तुमचं 50% नाही, 100% महत्व आहे. तुम्ही तिथे गेल्याशिवाय त्यांचा यज्ञ फळाला जाणार नाही. पूर्णाहुती करता तुमची गरज आहे. ती पूर्णाहुती जर झाली नाही ना तर तुमचं त्या पतींनी योजलेलं कार्य अर्धवट राहील. आणि कुठलंही कर्म अर्धवट राहिलं ना तर त्याचं पुण्य मिळण्यापेक्षा पाप लागेल. म्हणून काय करा, जा त्या ठिकाणी तो यज्ञ पूर्ण करा. ज्यांना यज्ञ नारायण संतुष्ट होऊन आशीर्वाद मिळेल, तुम्हाला तो नारायण आधीच प्राप्त झालेला. त्या पत्नी सगळ्या म्हणतात
की भगवंता तो आता पती आम्हाला पुन्हा स्वीकारेल का रे? त्याचं वचन ओढून आम्ही सगळेजण आलो. अंगीकारील न पितान बंधू, की आता आम्हाला कोणी स्वीकारणार नाही भगवंता. त्यांचा शब्द अवेळून आम्ही तुझ्याकडे आलो. आम्हासी तूची एक दया सिंधू, की तूच आता आमच्याकरता. भगवंत म्हणतात अहो मी त्यांच्या ठिकाणी पण आहे. हा जर भाव मनात ठेवलात ना तर ते सुद्धा तुमचा स्वीकार करतील. सगळ्यांना भगवंताने संतुष्ट केलं. खूप सुंदर कटावे. आज एकादशी म्हणून म्हणत नाही जेवणाला काय काय वाटलं होतं याचा. भगवंतांनी सगळ्यांना तृप्त केलं, आलेल्या सवंगड्यांनाही तृप्त केलं. आणि त्या द्विजांना, द्विजांच्या पत्न्यांना त्यांच्या सगळ्या कर्माचं फळ मिळालं का? भगवंतांनी त्या द्विजपत्न्यांचा भाव पाहिला. त्यांनी जरी यज्ञ मांडला असला तरी त्यांचं ध्यान हे भगवंताकडे लागलेलं होतं. भगवंत मिळावा, भगवंताला हे अन्नसे आपण द्यावं, या भावनेकडे भगवंतांनी पाहिलं. त्यांचं कल्याण झालं, बरोबरच्या गोपगड्यांचं कल्याण झालं. तसं तुम्हा आम्हा सगळ्यांचं कल्याण व्हावं असं तुकोबारायांना वाटतं. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हा सगळ्यांना पूर्वपद्यामध्ये सांगतात की बाबांनो काय कराल, ती जाणीव जी आहे, ती नेणीव जी आहे ती सगळी गुंडाळून ठेवा आणि काय करा, त्या भावाला अनन्य साधारण महत्व द्या. तो भावच तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवील. नाथ महाराज म्हणाले भाव धरील तया तारील पाषाण. कधी पाषाण बनवलेले पाहिले का? पण रा एका दगडावर लिहावं, म एका दगडावर लिहावं, तो पाषाण सुद्धा तरला. का तरला? तर सगळ्यांची भावना तशी होती की ज्याच्यावर राम लिहिलंय तो कधी बुडणार नाही. महाराजांनी या दगडावर राम लिहिलंय, आपण कधीही बुडणार नाही. हा भाव मनामध्ये दृढ ठेवा आणि भगवंताला स्मरा. हे सांगताना तुकोबाराय पूर्व पद्यामध्ये म्हणाले केवा जाणीव
भूषण दादा आमच्या कन्नड ही मंडळी सांभाळून घेतात म्हणून कीर्तन करता येतं. आपण ऐकून घेतलं. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अशीच महाराजांच्या चरणी सेवा घडावी त्यांच्या चरणी विनंती करतो.